आज आपण मोरगावच्या मोरया गोसावींची माहिती बघणार आहोत. मोरया गोसावी यांचे वडील वामन भट्ट आणि आई पार्वती माता हे दोघे पण कर्नाटक बिदर इथल्या शाळेगावचे रहिवासी होते. पण पोटी पुत्रप्राप्ती नसल्यामुळे ते फिरत फिरत मोरगावला आले. मोरगावला आल्यानंतर त्यांनी मयुरेश्वराची प्रार्थना करायला सुरुवात केली. अनेक वर्ष मयुरेश्वराची प्रार्थना केल्यानंतर मयुरेश्वरांनी त्यांना खुद्द ते स्वतः त्यांच्या पोटी जन्म घेतील असा आशीर्वाद दिला आणि मयुरेश्वर स्वतः मोरेश्वर म्हणून वामन भट्ट आणि पार्वती माता यांच्या पोटी जन्माला आले. त्यांना मोरेश्वर म्हणजेच मोरया असे सर्वजण म्हणू लागले. यामुळेच गणपती बाप्पा मोरया आणि मंगलमूर्ती मोरया असं म्हणायला सुरुवात झाली. असे हे मोरया गोसावी चिंचवड येथे पवना नदीकाठी वास्तव्यास होते. त्यांनी पवना नदीकाठीच स्वतःची संजीवन समाधी घेतली आणि पवनीकाठी त्यांचं एक भव्य आणि असं विशाल मंदिर बांधण्यात आलं. मोरया गोसावी यांना एकदा कराळ नदीच्या पात्रामध्ये अर्घ्य देताना तांदळा रूपात गणपतीची मूर्ती सापडली. त्या गणपतीच्या मूर्तीची त्यांनी मंगलमूर्ती वाड्यामध्ये स्थापना केली. याच मंगलमूर्ती वाड्यात मोरया गोसावी यांनी स्वतःच्या हाताने स्थापन केलेली कोठारेश्वराची देखील मूर्ती आहे. तर अशा या मोरया गोसावी यांचं चिंचवड गावी पवनाकाठी खूप सुंदर असं मंदिर आहे, समाधी मंदिर आहे. तर तुम्ही सर्वांनी त्या मंदिरामध्ये अवश्य एकदा भेट द्या आणि गणपतीला मोरया गोसावींना डोळे भरून पहा.